तुमच्याकडे बँकेचे खाते असेल तर सावध व्हा. 31 मार्च नंतर बँक व्यवहारांचा एक नियम बदलणार आहे. आता जर तुम्ही हे एक काम 31 मार्च आधी केलं नाही तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून 1 रुपयाही काढता येणार नाही. तुमचं खातं कायमचं बंद करण्यात येईल. त्यातले पैसे सरकारकडे जमा करण्यात येतील. 1 एप्रिलपासून सर्व बँकेतल्या सर्व खातेधारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. कल्पना करा, 1 एप्रिलच्या सकाळी जेव्हा तुम्ही काही खरेदी करायला जाल, फोन पे कराल तर पैसे ट्रान्सफरच होणार नाहीत आणि तुमचं खातं बंद झालं असा मेसेज येईल. किंवा एखाद्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर आलेले असतील तर ते पैसे काढता येणार नाहीत. सगळ्या योजना तुमच्या बंद होऊन जातील जर तुम्ही हे काम केलं नाही तर. हे ऐकायला तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण 31 मार्च ही अशी तारीख असते की त्या तारखेला सगळ्या बँकांचे नियम हे बदलत असतात. जसे 31 डिसेंबरला वर्ष कॅलेंडर संपतं, पण 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपण्याची शेवटची तारीख असते. पण यावेळेस युद्ध परिस्थितीमुळे सरकारने काही कडक निर्णय आता लागू केले आहेत. सरकारने स्पष्टपणे सर्व नागरिकांना, खातेधारकांना सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही हे काम केलं नाही तर 1 एप्रिलपासून तुम्हाला तुमच्या हक्काच्या कष्टाच्या पैशातून एकही पैसा काढता येणार नाही. जर तुम्ही हे एक काम 31 मार्चच्या आधी पूर्ण केलं नाही तर तुमचं बँक खातं आयुष्यभरासाठी ब्लॉक होईल आणि तुमचे सर्व पैसे सरकारकडे जमा होऊ शकतात. लक्षात ठेवा, बँकेच्या या नियमांना लोक नेहमी फालतू समजायचे आणि म्हणूनच सरकारने आता अतिशय कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता हा जो नवा नियम आहे तो जरी काळे धंदे करणाऱ्या लोकांसाठी असला तरी त्याचा फटका तुमच्या आमच्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला सुद्धा बसणार आहे. विषय फक्त पैसे अडकण्याचा नाहीये. जर तुम्ही वेळेत हे काम केलं नाही तर तुमचे पैसे तर बुडतीलच, पण नियम मोडल्यामुळे तुम्हाला थेट जेलची हवा देखील खावी लागू शकते आणि लाखो रुपयांचा दंड तुमच्या पदरी पडू शकतो. बघा, अनेक लोकांना बँकेतून मेसेज येतात की KYC करा, बॅलन्स ठेवा, असे वेगवेगळे निरोप येतात, पण लोक त्याकडे सरळ दुर्लक्ष करतात किंवा बँकेतून फोन आला तरी उचलत नाहीत. फक्त खाते उघडून ठेवायचे आणि त्याकडे ढुंकूनही बघायचे नाही, असे बरेच लोक करतात. पण डोक्यात फिट ठेवा, आधीचे दिवस वेगळे होते आणि आताचे नियम लय कडक आहेत. आता तुमचं खातं असेल, भले तुम्ही ते वापरत नसाल, ते फक्त पडून असेल, तरी ते खातं तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतं असा नियम सरकारने आणलाय. 1 एप्रिल नंतर जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत आणि 31 मार्चपर्यंत हे काम उरकलं नाही तर खात्यातून दमडीही काढता येणार नाही. तुम्ही जर कोणत्या सरकारी योजनेचे पैसे घेत असाल तर ते येणं तात्काळ बंद होईल. तुम्ही जर बँकेत बचतीचे पैसे ठेवले असतील किंवा FD केली असेल तर ते सुद्धा एका रात्रीत शून्य होऊ शकतात. मग नक्की काय नवे नियम लागू झालेत? तुम्हाला 31 मार्चच्या आधी नेमकं काय करायचं आहे? तुमच्या योजना चालू ठेवण्यासाठी RBIने आणि सरकारने नेमकं काय सांगितले? याची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बघा, जर तुम्हाला तुमचं खातं सुरक्षित ठेवायचं असेल आणि मोठ्या दंडापासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत डोळ्यात तेल घालून पहा, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य वाचवू शकते. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ही आपल्या देशातल्या सर्व बँकांची मायबाप बँक आहे. गेल्या काही दिवसांत RBIने अतिशय गुपचूपपणे काही नवीन नियम तयार केले आहेत. सरकारचं असं म्हणणं आहे की देशात वाढणारी सायबर चोरी आणि पैशांचे घोटाळे रोखण्यासाठी आता प्रत्येक खातेधारकाची कसून तपासणी केली जाणार आहे. या नियमांना सरकारने आता अतिशय कडक स्वरूप दिलं असून त्याची खरी अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून सुरू होतीये. हा बदल इतका मोठा आहे की ज्याचं बँकेत खातं आहे त्या प्रत्येक माणसाला आता बँकेच्या रडारवर यावंच लागणार आहे. सगळ्यात आधी आपण त्या नियमांबद्दल बोलूया ज्याने साधारणपणे 20% लोकांची पंचायत होऊ शकते. ज्यांचे मोठे धंदे आहेत किंवा जे दिवसाला लाखांचे व्यवहार करतात त्यांच्यावर आता विशेष पाळत ठेवली जाणार आहे. तुमच्या खात्यात अचानक येणारी मोठी रक्कम किंवा तुम्ही कोणाला दिलेले मोठे पैसे याचा प्रत्येक हिशोब आता जागेवर तपासला जाईल. जर तुमच्या धंद्याची कागदपत्रे अपडेट नसतील तर तुमचं बिझनेस अकाउंट त्याच सेकंदाला फ्रीज केलं जाईल. हे नियम जरी सध्या मोठ्या लोकांसाठी वाटत असले तरी सावध राहा. सरकारचा हात हळूहळू तुमच्या छोट्या बचत खात्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. आणि हे सांगत असताना मला तुम्हाला एक इशारा द्यायचा आहे की एकूण 8 नियम आहेत, पण यातला 8वा नियम सगळ्यात जास्त धोकादायक आहे. ज्यांनी आजवर बँक खाते काढलेत त्या 100% लोकांची अडचण या 8व्या नियमामुळे होणार आहे. त्यामुळे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका. सगळ्यात आधी आपण पहिला नियम पाहूया. आता हा पहिला नियम सर्वांनाच लागू नाही. 10 ते 15% लोकांना त्याचा त्रास होईल, पण तुमचं नाव त्यात आलं तर तुमचीही गोची होऊ शकते. आता हे जे 7-8 नियम आहेत त्यातला 8वा नियम असा आहे की ज्यामुळे 100% लोकांना दंड होऊ शकतो आणि खाती बंद पडू शकतात. म्हणून प्रत्येक नियम नीट समजून घ्या. आता RBIचा हा पहिला नियम बघा. बऱ्याच वेळा आपण काय करतो, कोणाचे तरी व्यवहार करण्यासाठी आपलं खातं वापरायला देतो
किंवा थोड्याशा कमिशनसाठी आपल्या खात्यात दुसऱ्याचे पैसे घेतो. आता सावध व्हा. RBIच्या नवीन नियमांनुसार जर तुमच्या खात्याचा वापर कोणत्याही संशयास्पद कामासाठी झाला तर तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याखाली थेट जेलमध्ये चक्की पिसावी लागेल. आता फक्त दंड भरून सुटका होणार नाही. सरकारने स्पष्ट केले की चुकीच्या पद्धतीने व्यवहार करणाऱ्यांचे पैसे सरकार जप्त करणार. ही भीती फक्त गुन्हेगारांना नाही, तर तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही सुद्धा यात फसू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आता आपण अशा विषयाकडे वळतोय ज्याचा संबंध जवळपास 50 कोटी भारतीय लोकांशी आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत का? आणि त्या सर्व खात्यांना तुम्ही एकच मोबाईल नंबर लावलाय का? रिझर्व्ह बँकेने वित्त सचिव TV सोमनाथन यांच्या देखरेखीखाली एक मोठी समिती नेमली आहे. या समितीचा रिपोर्ट सांगतो की एकाच नंबरवर अनेक खाती असणं सुरक्षिततेसाठी धोक्याचं आहे. जर तुमच्याकडे 2, 3 किंवा 4 बँकांमध्ये खाती असतील तर तुम्हाला आता विशेष KYC म्हणजे ॲडिशनल KYC करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ही KYC केली नाही तर तुमचं मुख्य खातं सोडून बाकीची सर्व खाती 1 एप्रिलला बंद केली जातील. विचार करा, तुमच्या एखाद्या जुन्या खात्यात मोठे पैसे असतील आणि तेच खातं बंद झालं तर? या नियमामुळे 30 ते 40% लोकांचे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत होणार आहेत. मंडळी, नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला ठाऊक आहे का, आपल्या देशातल्या बँकांमध्ये चक्क 42,000 कोटी रुपये असेच बेवारस पडून आहेत, ज्याला कोणी वालीच उरलेला नाही. ही सगळी डोकं दुखवणारी खाती आता सरकार गोठवणार आहे. तुम्हीही कधीतरी एखादा खातं उघडलं असेल आणि त्यात थोडे थोडे पैसे टाकून विसरला असाल तर सावधान. आता सरकार अशा पडीक खात्यांवर थेट ताबा मिळवणार आहे. जर तुमचं खातं 2 वर्षांपासून बंद अवस्थेत असेल तर 1 एप्रिलला ते कायमचंच टाळेबंद होईल. मग त्यातील हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्ट कचेरीच्या चक्रा मारून जीव नकोसा होईल. त्यापेक्षा आजच आपल्या सगळ्या जुन्या खात्यांची नीट चौकशी करून घ्या. हे मी एवढ्या तातडीने सांगतोय कारण व्हिडिओच्या शेवटी जो मोठा नियम मी सांगणार आहे तो या सर्व विसरलेल्या खात्यांना सुद्धा तितकाच लागू होणार आहे. बँकेत साठवलेला पैसा जेवढा मोलाचा आहे तेवढाच तो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाच्या हातात पडणं गरजेचं आहे. RBIच्या सर्वेक्षणात असं दिसलंय की वारसदार नसल्यामुळे सामान्यांचे करोडो रुपये बँकांच्या तिजोरीत अडकून पडलेत. जर तुमच्या खात्याला आजच नॉमिनी जोडलेला नसेल तर बँक आता खूप कडक पावलं उचलणार आहे. तुम्हाला वारस नोंदवण्यासाठी बँकेतून वारंवार फोन येतील, पण जर तुम्ही त्या फोनकडे कानाडोळा केलात तर तुमचं खातं हाय रिस्क म्हणजे मोठ्या संकटाच्या यादीत टाकलं जाईल. आता आपण त्या मुख्य नियमाकडे वळूया ज्याबद्दल मी सुरुवातीला तुम्हाला इशारा दिला होता. हा नियम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक खातेदारासाठी डोकेदुखी ठरणार आहे. 1 एप्रिल नंतर ज्यांनी हे काम पूर्ण केलं नसेल त्यांना बँकेची पायरी चढणं सुद्धा कठीण होऊन बसेल. तो नियम म्हणजे सक्तीचं डिजिटल KYC आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. बघा, आत्तापर्यंत आपण फक्त कागदाचे तुकडे देऊन KYCचं काम उरकत होतो, पण आता सरकारनं प्रत्येक नागरिकासाठी एक खास डिजिटल प्रोफाईल तयार करण्याचा फतवा काढलाय. यामध्ये तुमचं आधार कार्ड, चालू असलेला मोबाईल नंबर आणि तुमच्या हाताचे अंगठे म्हणजे बायोमेट्रिक यांची नव्याने कडक तपासणी केली जाणार आहे. जर तुम्ही ही धावपळ 1 एप्रिलच्या आधी केली नाही तर बघा काय होईल. तुमचे फोन पे आणि गुगल पे सारखे व्यवहार तातडीने बंद पडतील. तुमच्या हक्काच्या सरकारी योजनांचे पैसे म्हणजे लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी किंवा पेन्शन खात्यात येणं कायमचं थांबेल. तुमची कष्टातून केलेली FD मॅच्युअर झाली तरी त्याचे पैसे तुम्हाला हाताला लागणार नाहीत. एवढंच काय, तुम्ही स्वतःच्या गरजेसाठी बँकेत पैसे काढायला गेलात तरी बँक मॅनेजर तुम्हाला रिकाम्या हाताने परत धाडेल. हा नियम प्रत्येक सामान्य माणसासाठी बंधनकारक आहे. मग तुमचं खातं 0 बॅलन्सचं असो किंवा त्यात लाखो रुपये असोत, यातून कोणाचीच सुटका नाही. 31 मार्च ही तुमच्यासाठी शेवटची धोक्याची घंटा आहे. तातडीने बँकेत जाऊन तुमचं KYC स्टेटस तपासून घ्या. बँकेकडून येणाऱ्या मेसेजकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर बँकेला दिलेला जुना मोबाईल नंबर बंद असेल तर तो लगेच अपडेट करून घ्या. तुमच्या प्रत्येक खात्यावर वारसदाराचं नाव चढवलंय की नाही याची खात्री करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम करण्यासाठी कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करू नका. स्वतः बँकेत जाऊनच हे सर्व सोपस्कार पूर्ण करा. मित्रांनो, ही वेळ गाफील राहून चालणारी अजिबात नाही. 1 एप्रिलला तुमच्या बँक खात्यात भोपळा दिसण्यापेक्षा किंवा आपलेच पैसे असूनही ते वापरता न येण्यापेक्षा आजच सतर्क झालेलं कधीही चांगलं. सरकारचे हे कायदे आता लई कडक झालेत.
ते सुरक्षेसाठी आहेत असं जरी म्हटलं जात असलं तरी त्याचा मोठा मनस्ताप सामान्य जनतेला सहन करावा लागणार हे मात्र नक्की. आतापर्यंत मी तुम्हाला जे नियम सांगितले ते ऐकून तुम्हाला थोडं टेन्शन आलं असेल, पण थांबा, खरी मेघ तर पुढेच आहेत. RBIने हे जे नवीन नियम आणलेत त्यामागे एक खूप मोठं कारण आहे. गेल्या वर्षभरात भारतातील डिजिटल फ्रॉडचे प्रमाण 400% वाढले. आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या खात्यातून कोणालाही न कळता पैसे गायब केले जातात. म्हणूनच सरकारने 31 मार्च ही डेडलाईन दिली आहे. आता तुम्ही म्हणाल, दादा नक्की काय करायचं? तर नीट ऐका. सर्वात आधी उद्याच्या उद्या तुमच्या बँकेत चक्कर टाळा. गेल्यावर फक्त एकच विचारा, माझे KYC अपडेट आहे का? अनेकदा होतं की कागदपत्रे देतो पण बँकेच्या सिस्टीममध्ये चढवली जात नाहीत आणि 1 एप्रिलला जेव्हा सॉफ्टवेअर अपडेट होईल तेव्हा तुमचं नाव आपोआप लॉक लिस्टमध्ये जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरातले वृद्ध लोक, आई बाबा आणि आजी आजोबा यांचं पेन्शन खातं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या बँकेत जाणं नसतं, पण त्यांच्या अंगठे आता मॅच होणे गरजेचं आहे. तर आता आपलं बायोमेट्रिक अपडेट्स नसतील तर पेन्शन थांबेल आणि सणासुदीच्या काळात त्यांची मोठी अडचण होईल. जबाबदारी तुमची आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्यांचं उत्तर नाही कमेंट्समध्ये नक्की द्या. तुमच्यापैकी किती जणांना बँकेतून KYC करा म्हणून मेसेज आला आहे, किंवा तुमच्याकडे असं एखादं जुनं खातं आहे का जे ते वर्षानुवर्ष वापरलेलं नाही? कमेंट्समध्ये तुमच्या बँकचे नाव आणि तुमची अडचण नक्की लिहा. मी स्वतः कमेंट्स वाचून तुम्हाला त्यावर उपाय कसा करायचा सांगायचा प्रयत्न करेन. बघा मित्रांनो, माहिती ही शक्ती आहे. जर तुमची माहिती आजच तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना पाठवली तर कदाचित त्यांचे हजारो रुपये दंड भरण्यातून वाचतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण 31 मार्च यायला आता फक्त काही दिवस उरलेत. घाई करा, कारण 1 एप्रिलला पश्चाताप करण्यापेक्षा आजच सावध झालेलं कधीही चांगलं. तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.